शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शरद कोळी यांनी आज पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवारीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली। पक्षांतर्गत चर्चांनंतर आणि विविध पातळ्यांवरून दबाव येत असतानाही शरद कोळी यांनी आपली भूमिका ठाम ठेवत संबंधित उमेदवारांचे उमेदवारी अर्ज कायम ठेवले। निवडणूक प्रक्रियेतील माघारीच्या शेवटच्या दिवशीच हा निर्णय घेण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे। स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जनतेचा पाठिंबा लक्षात घेऊनच हा निर्णय घेतल्याचे कोळी यांनी स्पष्ट केले। अन्यायकारक दबाव, तडजोडीचे राजकारण किंवा चुकीच्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत, अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी मांडली। शरद कोळी यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत। उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने संबंधित उमेदवारांमध्ये उत्साह संचारला असून आगामी निवडणुकीत चुरशीच्या लढती पाहायला मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे। जिथे भरलेले होते त्या ठिकाणी आम्ही निवडून येणार आहे आणि ते सगळे उमेदवार आमचे अर्ज राहिलेले आहेत। विकास आपण करतोय कुणासाठी? जनतेसाठी। जनता जिवंत राहिली पाहिजे ना, लोकशाही वाचली पाहिजे ना। आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी आमचा लढा आहे। जर लोकशाही वाचली तर जनतेचा विकास होईल। सध्याचं सरकार बघताय, गद्दारांचं सरकार बघताय, लोकशाही ह्यांनी 100% संपवून हुकुमशाही आणलेली आहे आणि हुकुमशाहीला गाठण्यासाठी आम्ही मोहोळ जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढवत आहे आणि आमचे उमेदवार निवडून आल्यानंतर विकास काय असतो ह्या गद्दारांना आणि सत्ताधाऱ्यांना कार्यकर्त्याची जाण आहे का? या नेत्यांना कार्यकर्त्याची गरज आहे का? अहो ह्या जी आता आमच्या विरोधामधले जे आहेत ही यांची काय लायकी आहे? अहो ह्या लोकांकडं 100 करोड रुपये पडून आहेत। यांना कार्यकर्त्याची गरज नाही, यांना स्वतःचं ह्या नेत्यांना कुणी मानायला तयार नाही, ह्या नेत्याला कुणी मतं टाकायला तयार नाही। परंतु यांचं एकच धोरण आहे की पैशाच्या जीवावर मतं विकत घेणे, पैसा टाकू आणि तमाशा देखो। त्याच्यामुळे ह्या नेत्यांची अस्तित्वाची लढाई आहे। कार्यकर्त्याची ह्यांच्यासाठी काय घेणं देणं नाही। कार्यकर्ते असे किती जरी मरून रस्त्याच्या कडेला पडले तरी देखील नेत्याला भाजप ही नको आहे, घड्याळ ही नको आहे। लोकांना उलटा तिसरा पर्याय हुडकते ती। त्याच्यामुळे यांनी आता जोरजोरात आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, किती जरी ह्यांनी बोंबलले, किती जरी ओरडले, मतदारांना मतदान करणं ह्यांना कळून चुकलंय। आजपर्यंत ही निवडून आलेली जी परिस्थिती तुम्ही बघताय ना, यांनी काय दिवं लावले तर यांनी फक्त मशीनीच्या जोरावर छाती ठोकण्याचं काम केलेलं आहे, मशीनच्या जोरावर निवडून येण्याचं काम केलं आहे। पण तुमच्या माध्यमातून मी इथल्या मोहोळ तालुक्याला, आता जिल्ह्यात राज्यात सोडा, पण तुमच्या माध्यमातून मोहोळ तालुक्यातल्या निवडणूक अधिकाऱ्याला सक्त ताकीद देतोय, त्यांनी माझा दम समजावा किंवा प्रेमानं समजावा। जर निवडणूक काळामध्ये जर मशीन घोटाळा केला, तिथं निवडणूक केंद्रावरती, निवडणूक बूथवरती अधिकाऱ्याने काय चुकीच्या गोष्टी केल्या, आगाऊपणा केला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसैनिकांकडून तुम्ही मार खाचाल। डायरेक्ट सांगतो, मार खाचाल। चुकीच्या गोष्टी केल्या तर तुमचं थोबाड फोडलं जाय। निवडणूक अधिकाऱ्याचे कपडे फाडून त्यांना रस्त्यावर आणल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। ही निवडणूक अधिकाऱ्याला थेट आमचा इशारा चालू आहे। तुमच्याकडे ही आता जी सांगितली तशी काय माहिती असेल तर सांगा, सगळ्याचे टराठरा ऑपरेशन करून टाकू। मर्दानगी राहिलेली नाही। मातंबर नेत्याला शेतकऱ्याचं घेणं देणं नाही, मातंबर नेत्याला सामान्य माणसाचं घेणं देणं नाही। मातंबर नेत्यांनी शिवपूट घातलेली बिळात, लक्षात ठेवा। म्हणून ती बोलत नाही। ती का शेतकऱ्यांचा प्रश्न त्यांना दिसत नाही? एवढं मोठं पूर आला, एकटा भया देशमुखाला दिसला का? यांच्या डोळ्याला काय झालं होतं का? डोळ्याची ऑपरेशन केली होती का? का नाही सरकारला भांडले? आणि म्हणून यांना जनतेकडून आता मतं मागण्याचा अजिबात अधिकार नाही। आपल्या माध्यमातून मी सगळ्या जनतेला सांगतोय, भयासाहेब देशमुख सारखा अनेक आम्ही उमेदवार उभा केले, यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा। तुमचं काम कुठलंही असेल तर अर्ध्या राज्याला, मग पोलीस स्टेशन असेल, तहसील ऑफिस असेल, जिल्हा परिषद असेल, SP कार्यालय असेल, अन्य कसलेही काम असेल, एखाद्या माणसावर कुठल्या गावातल्या गावगुंडांचा अन्य अत्याचार केला तर आम्हाला आवाज दिला तर आम्ही अर्ध्या राज्याला तुमच्यासोबत धावून येणार आहे। अशाच उमेदवाराला मदत करा। असल्या भिकारचोट, अशा जोगो घेऊन हिंडणाऱ्या, मताच्या जीवावर शेतकऱ्याचं भांडवल करणाऱ्या, अशा पैसेखोर दरोडेखोरांना मतदान करू नका।